जुनं घर द्या, नवीन घर घ्या, तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बदलापूरच्या प्राइम लोकेशनवर, म्हणजे आपल्या कात्रप मध्ये. तर आत्ताच संपर्क करा. संपर्क क्रमांक आहे 91 12 21 55 77. वडिलांचं निधन झाल्यानंतर रेशन कार्डवर आईचं नाव लावलं गेलं. मात्र नाव लागल्यानंतरही मागील 1 वर्षांपासून बदलापूरमधील तरुण धान्य मिळण्यासाठी प्रशासनाकडे विनवण्या करतोय. बदलापूरमधील रहिवासी अजय कोंडलकर यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आईचं नाव रेशन कार्डवर चढवून घेतलं. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना मागील वर्षभरापासून धान्य मिळत नाहीये. प्रोसेस पूर्ण झाली असली तरी धान्य का मिळत नाही, असा सवाल त्यांनी अधिकारी आणि रेशन दुकानदारांना सुद्धा व्यक्त केला. मात्र यामध्ये अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केल्याचं अजय यांनी सांगितलं. तर या प्रकरणी अधिकाऱ्यांना विचारलं असता आम्ही त्यांना आधार कार्डची मागणी केली असून आधार कार्ड नंबर टाकून त्यांचं कार्ड ऑनलाईन झालं की नाही याची तपासणी करू. ऑनलाईन झालं असेल तर त्यांना धान्य मिळण्यास अडथळा काय येतो याचे देखील माहिती घेऊ, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र आता यानंतरही अजय यांना धान्य मिळेल का हे पाहावं लागणार आहे. 1 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आईचं नाव चढवायला तुम्हाला ही प्रोसिजर करायला लागेल. ही सगळी प्रोसिजर केली, सगळे डॉक्युमेंट्स पूर्ण केले आणि मग त्यांनी आईचं नाव चढवायचं माझ्या याच्यावर. आणि त्यांनी काय सांगितलं का तुम्हाला 3 महिन्यानंतर धान्य मिळत जाईल, आईच्या नावाचं पण धान्य तुम्हाला ॲड होऊन मिळून जाईल. ठीक आहे, तर आपण 3 महिन्यानंतर मी वाट बघितली. 3 महिने, 4 महिने झाले, 5 महिने झाले, नाहीच आहे. आज ते बोलले मिळेल, यांना परत भेटलो नाही, जरा उशीर लागतो. म्हटलं ठीक आहे. आता बरोबर 1 वर्ष होऊन गेलं. तर आता मी त्यांना भेटलो, बोललो काय धान्य काय नाहीत आईच्या नावावर. तर त्या मॅडम म्हणतात ते आम्हाला माहिती, आतमध्येच मॅडमला भेटा. आतल्या मॅडमला भेटायला गेलो तर ते बोलते की ते आमच्याकडे नका, ते तुम्ही त्या मॅडमला भेटा. अरे असं काय, तुम्ही काहीतरी जबाबदारी पाहिजे ना तुम्हाला. ह्यांनाही नियम दिलेत. जरा चढ्या आवाजात बोललो का तुम्हाला हा कायदा आहे, आमच्या बाजून तो कायदा आहे. मग जनतेसाठी काय आता 1 वर्ष, आता 1 वर्ष आम्हाला मिळालं नाही धान्य आईच्या नावाने, त्याचा जबाबदार कोण आहे? यांना पण यांच्यावर पण कारवाई पाहिजे नाही का? यांना फक्त पगार पाहिजे, महिन्याला पगार भेटतो, टार्गेट नाही, काही नाही, म्हणून हे दुर्लक्ष करतात. आज परत बोलतात मला परत ती प्रोसिजर परत चालू करा. नंतर साहेबांना भेटलो पण ते पण बोलतात ती प्रोसिजर चालू करा. असं नाही ना, तुम्हाला एक लिमिट पाहिजे ना, काहीतरी माणसाने दिलं आहे तुम्हाला, एक टाईम पिरियड पाहिजे ना. तर लोक कशाला वादवादी. मागणी हीच काय, ह्यांनी कामं वेळेवर करायला पाहिजे. वेळेवर नाही, 1 महिना लेट केली तर ठीक आहे. आज तुम्ही जसे गव्हर्नमेंट यांना कायद्याने नियम दिलेले आहेत का, यांना असं बोललो का तुम्ही जनतेवर नियम काय, तुम्ही असं करायचं नाही, तसं करायचं नाही, पण यांना पण काहीतरी नियम लावायला पाहिजे ना. फक्त नुसते अधिवेशनात बोलतात आम्ही असे करू, तर यांना काहीच नाही. हे फक्त पगार घेतात टाईमवर आणि यांच्यावर काही बंधन आहे. यांच्या मनात फक्त कारभार चालला आहे. जे ओळखीचे आहेत त्यांची नावं चढवणार, जे जवळचे असतात राजकीय त्यांची जवळच्यांची नावं चढून घेतात आणि बाकी ज्यांना खरोखर गरज आहे त्यांची नावं जमा नसतात. म्हणजे यांच्या मनासारखं मनमारी कारभार चालला आहे. माझं एवढंच म्हणणं की वंचित जे ठेवलेलं आहे, जे आईचं ॲड केलेलं नाव, ते धान्य पुन्हा आईला मिळावं. म्हणजे आईला मिळत नाही ते परत मिळावं, असं त्याबद्दल. तुम्ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का? तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून. पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर. या प्रोजेक्टमध्ये 1, 2 आणि 3 BHK स्कायटेक होम्स तसंच 10,000 स्क्वेअर फीट पोडियम एमिनिटीज आहेत. हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे. गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत. आजच व्हिजिट करा.